ऐक. कवी शरद कोकास यांची हिंदी कविता. मराठी अनुवाद भरत यादव यांचा. आज ऐकूया हिंदी अनुवादित कविता ऐक. तो सांगत होता, ती ऐकत होती. सुरू होता एक खेळ सांगण्या ऐकण्याचा. खेळात होत्या 2 चिठ्ठ्या. एकीत लिहिलं होतं सांग, एकीत लिहिलं होतं ऐक. आता ही नियती होती की निव्वळ योगायोग? तिच्या हाती लागत राहिली तीच चिठ्ठी ज्यावर लिहिलं होतं ऐक. आता ही नियती होती की निव्वळ योगायोग? तिच्या हाती लागत राहिली तीच चिठ्ठी ज्यावर लिहिलं होतं ऐक. ती ऐकत राहिली. तिने ऐकले आदेश, तिने ऐकले उपदेश. बंधने तिच्यासाठी होती, तिच्यासाठी होते नीती नियम. तिला माहीत होतं सांगणं ऐकणं या काही केवळ क्रिया नाहीत. राजा म्हणाला विष पी. ती मीरा झाली. ऋषी म्हणाले दगड बन. ती अहिल्या बनली. प्रभूने म्हटलं निघून जा. ती सीता झाली. चितेतून उठली किंकाळी, कुठल्याही कानाने ती ऐकली नाही. ती सती झाली. 3 वेळा तलाक म्हटलं तर परित्यक्ता बनली. अव्यक्त राहिली तिची कैफियत, अडकून राहिले शब्द, ओठ राहिले शिवलेले आणि गळा राहिला दाटलेला. तिच्या हाती कधी लागलीच नाही ती चिठ्ठी ज्यावर लिहिलं होतं सांग. तिच्या हाती कधी लागलीच नाही ती चिठ्ठी ज्यावर लिहिलं होतं सांग. तो सांगत होता, ती ऐकत होती आणि सुरू होता सांगण्या ऐकण्याचा खेळ. ऐक. कवी शरद कोकास. मराठी अनुवाद भरत यादव. वाचक स्वर स्मिता सैंदानकर.